कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सकाळपासून काय धावपळ चालली तुझी? बाबा, अरे मला आज स्कूलला जायचंय आणि माझी बॅग मधली वहीच कुठे गेली? शेठ, काल तुम्ही तुमची वही देवाजवळ ठेवली होती, ते आठवते का? आठवते का? होय बाबा, विसरूनच गेलो मी. काम घेऊन आलो. अमोल, काय हे बघा, हे घे डबा. अमोल, बाहेरचं काही खायचं नाही आहे सध्या. नाही मा, पण तू तुझं काम मन लावून कर. हो. अमोल, ही तुझी वही. अमोल बाळा, जरा रेस्ट घेतली असतीस, थोडा बरा होऊन मग शाळेत गेला असतास, बरं वाटलं असतं ना. बाबा, माझं ऑपरेशन झालंय असं मला वाटतच नाहीये, मग कशाला वेळ घालू मी? अरे बाळा, तसं नाही, पण डॉक्टरांनी सांगितलेली रेस्ट पण संपतीये ना, म्हणून म्हणतोय आम्ही. मा, मला सांग, मी आजारी असताना मी तुमच्या कामाकडे एवढं लक्ष देत नव्हता ना? आमचं लक्ष होतं, पण आमचं मन लागत नव्हतं. हा, मग तसंच माझं होईल. मी जर घरी बसलो तर माझं मन लागणार नाही आणि कशाला अभ्यास बुडू मी? आपे, अभ्यासाच्या बाबतीत तुझ्यावर गेले गे. काय बोलला? अरे, तुला अभ्यास आवडतो ना, म्हणून म्हणतोय तो तसं. बाबा, का स्टडी आवडत नव्हतं का रे? अभ्यास आणि हा काय म्हणली? नाही, कुठे काय? अमोल बाळा, तुझा बाबा पण हुशार होता एकदम, फक्त ते कल पास होते साहेब. गप्पा? बाळा, तुझ्या बाबाला अभ्यास करायला अजिबात आवडत नव्हता. विश्वास नाही माझ्यावर? जा आजोबांना विचार. हो. जा जा जा. सातारा एक्सप्रेस कुठे चाललाय लगेच विचारायला? कदमांकडे. कदमांकडे चाललाय? सकाळ सकाळ आवडचं खबर व्हायचं. पटकन आवरायचं, ऑफिसला जायचं, पटकन आवरायचं, शाळेत जायचं, पटकन आवरून मी पण चाललोय ऑफिसला. माझ्या पोराला जर माझ्या अभ्यासाबद्दल आणि शाळेबद्दल काही सांगितलं ना, माझ्यासारखं वाईट कोण, कळलं का? मा, अगं बाबाला अभ्यास आवडत नसला ते तू खूप हुशार आहे ग. घेतली बाबाची बाजू, घेतली लगेच घेतली. बरं, ए बाळा, शाळेत काही त्रास झाला तरी टीचरला सांगून लगेच मला फोन करायचा. चला 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 चला. मी तुम्हाला कॅडबरी देईन, मोठीच्या मोठी. आणि मी तुमच्या आवडीचा मस्त पास्ता बनवून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.